प्रक्रिया पार पडली का मग तुम्ही जे निवडणुकीचं हे आहे मशीन सेंटर तर तुम्ही सोडू शकता. सर आता हे जे आहे पूर्ण रेडच होईल ना, हो, हो, म्हणजे हो. ग्रीन होईपर्यंत थांबायचं असं नाही नाही नाही, हे बघा, हे दाबल्यानंतर आता आवाज येतो तोपर्यंत येस येस थांबायचं येस येस ना? आता इथे दुसरी मशीन जी असणार आहे तिथे माझं दुसऱ्या नंबरवरती नाव आहे प्रथमेश अनंत पाटील, एक धनुष्यबाणाचं चिन्ह आहे आणि त्याच्यासमोर एक बटन आहे. ते असं दाबल्यानंतर बघा असा आवाज येतो. आवाज आल्याशिवाय कोणीही मतदान केंद्रातून बाहेर हो हो, पडायचं. आवाज आल्याशिवाय, आवाज झाल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाईड नव्हत तोपर्यंत मतदान केंद्राच्या बाहेर तुम्ही पडू नका. आणि आपण थोडंसं शॉर्टकट मध्ये परत एकदा बघूया. याच्यामध्ये थोडीशी चेंजेस होण्याची अपेक्षित आहे, जसं की ही नगराध्यक्ष पदाची जी काही वेगळी मशीन असू शकते, परंतु त्याच ठिकाणी आपण हे बघा वीणाताई म्हात्रे या ठिकाणी जे आहे नगराध्यक्ष पदाची होऊ शकते की वेगळी मशीनही असू शकते या साईडला, किंवा याच पेजवरती तुम्हाला प्रथम जे आहे नगराध्यक्ष पदाच्या ज्या काही उमेदवार असतील त्यांची इथे नाव बघायला मिळतील. व्यवस्थितपणे चेक करायचं आहे आणि तुम्हाला ज्यांना वोटिंग करायचं त्यांनाच तुम्ही वोटिंग करा. या ठिकाणी देखील आपल्याला आता एकच नाव बघायला मिळतंय, पण तिथे गेल्यावरती तुम्ही कन्फ्युज होऊ नका. बाकीचे जे काही उमेदवार आहेत, सर्वच जे उमेदवार आहेत त्या त्या प्रभागामधले त्यांचे तुम्हाला इथे निशाणी आणि इथे त्यांचे नावं जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे तुम्हाला ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना योग्य पद्धतीने मतदान करा. कन्फ्युज होऊ नका, नाहीतर नगराध्यक्षाचे नगरसेवक आणि यांना तुम्ही असं कराल तर. खूप छान माहिती दिली आहे, खूपच छान सर तुम्ही. हाच प्लस पॉइंट असतो वेल एज्युकेटेड भावी नगरसेवकांचा, असं म्हणायला हरकत नाही. सध्या बदलापूर शहराला गरज आहे ती म्हणजे दूरदृष्टिकोनाची आणि विकासाची. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया प्रभाग क्रमांक 15 क चे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश पाटील यांचं. थँक्यू. ही आमची पहिली सुरुवात आहे जी एवढी छान झालीय. आम्ही सुद्धा प्रत्येकाला विचारत होतो की नेमकं यंदाच्या वेळेस निवडणूक प्रक्रिया कशी पार पडणार आहे, ते तुम्ही जे आहे आम्हाला समाधान दिलं. कशा पद्धतीचं आपल्याला जे माहिती मिळाली आणि कशा पद्धतीने जे ऍक्च्युली मी आपले जे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहेत सध्या गुजर साहेब, त्याच्या खालोखाल देशमुख साहेब आणि नंतर आपले सीओ साहेब मारुती गायकवाड यांनी वेळोवेळी प्रत्येक उमेदवाराला बोलून योग्य ती माहिती दिली, मीटिंग्स लावून सगळ्या गोष्टींची प्रक्रिया समजून सांगितली. आजही सकाळी मशीन चेक वगैरे सगळ्याला बोलवलं होतं आणि त्याच्यासोबत एक प्रतिनिधी आणि म्हणजे एक उमेदवार आणि प्रतिनिधी अशांना बोलवून त्यांनी सगळं सांगितलं आणि मशीन सील वगैरे करून आता त्या पुढच्या दिशेला म्हणजे जेव्हा मतदान आहे तेव्हा त्या दिवशी ते येऊन सील ओपन करून मतदानाच्या दिवशी चालू राहील प्रक्रिया. डमी वॉलेट युनिट जो आहे आपण आता सध्या बघितलंय, डमी मशीन होती, त्यामुळे कोणीही काही गैरसमज करून घेऊ नका, अजिबात घेऊ नका. आणि त्यांनी फक्त असं नाही सांगितलं की तुम्ही हेच करायचं आहे, असं कोणावर दबाव नाहीये, परंतु त्यांनी त्यांची प्रतिक्रिया सांगितली की तुम्ही कशा पद्धतीने मतदान करायचं आहे. आता आपण या प्रभागातील कामं आणि सर्व काही जे आहे या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक क मधून आपण उमेदवारी लढवत आहात. अतिशय जर युवा चेहरा म्हणून जे आहे यंदाच्या वर्षी शिवसेनेने अनेक युवा नेतृत्वांना संधी दिलेली आहे, त्यातलीच एक प्रथमेश पाटील आहेत. सर, तुमचं शैक्षणिक माहिती आणि कौटुंबिक माहिती दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना, मी जय महाराष्ट्र. आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं नाव प्रथमेश अनंत पाटील. मी स्वतः एक बी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तसंच एक छोटा व्यावसायिक म्हणा मला. माझे डीएन पाटील टर्फ, त्याच्यानंतर डीएन पाटील ग्रुप, डीएन पाटीलच्या जेवढ्या संस्था आहेत त्या मी सांभाळतो. आणि राहिला विषय शिक्षणाचा आणि कौटुंबिक माहितीचा, तर माझा जन्म मुळात कात्रप गावातला आहे आणि 1997 साली 6 डिसेंबर 1997 हा माझा जन्मदिवस. आणि त्याच्यानंतर मी एक आयुष्याला सुरुवात केली आणि सुरुवात करताना असं समजून चाललं का माझा जन्म ज्या घरात झाला ते मुळात राजकारणी नव्हतं. पहिले प्रकाशदादा हे 95 साली राजकारणात आले, त्याच्यानंतर त्यांनी लोकांच्या सेवा केल्या, लोकांपर्यंत पोहोचले, त्याच्यानंतर भरपूरशा गोष्टी राबवल्यात. आम्ही गेली 33 वर्ष वह्या वाटप करतो, महिलांसाठी कार्यक्रम, हळदी कुंकू असतील, ब्लड कॅम्प शिबिर असेल, त्याच्यानंतर गरीब लोकांना जे सामान असतं साहित्य शाळेचं ते झालं, त्याच्यानंतर नवरात्री उत्सव झाल्या, दहीहंडी उत्सव झाल्या. हे आमचे 25-25, 30-30 वर्षाचे कार्यक्रम आहेत. लोक आता ठेवतात. आणि अजून एक सांगू शकतो, आता माझं वय तर 27 आहे, आता 33 वर्षाच्या गोष्टी कुठून करतो मी. पण एक लोक आम्हाला सांगतात का प्रथमेश हे तुझ्या काकांचं कार्य आहे, हे तुझ्या दादांचं कार्य आहे. मग त्याच्यातून कुठेतरी मनाला समाधान भेटतं का आपण ज्या घराण्यात जन्म घेतला
की भले ते गरीबाचे असेल परंतु मान सन्मान हा आम्हाला जन्मता प्राप्त झालेला आहे आणि ते कुठेही गालबोट नको लागायला म्हणून आमच्या जे काका आहेत प्रकाश धर्मा पाटील यांनी आम्हाला सदैव नेहमी एकच गोष्ट सांगितलेली आहे का प्रामाणिकपणे जर लोकांची तुम्ही सेवा केली ना तर तुम्ही जगाच्या पाठिंब्यावर कुठेही जा तुम्हाला यश हे नक्की मिळेल. दादा तुमचं एज्युकेशन काय बोललात? माझं एज्युकेशन तुम्हाला मी सांगतो का मी 1ली ते 10वी IAS कात्रप शाळेमध्ये शिकलो. सेमी इंग्लिशला होतो. त्याच्यानंतर 2013ला मी पासआउट झालो. 2013ला माझं डिप्लोमाला तासगावकर इथे ऍडमिशन झालं. ते पण ऑनलाईन ऍडमिशन झालं. असं कुठल्याही काय बोलतात त्याला फंड देऊन मी ऍडमिशन्स नाही घेतलेले. ते झालं. त्याच्यानंतर 2016-17ला मी पासआउट झालो. ते मी त्याच्यानंतर डिग्रीला BR राणे कॉलेज आहे काराव तिथे ऍडमिशन घेतलं आणि तिथून मी 2021ला पासआउट झालो. येस मी आता स्वतः आता बी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगू शकतो का मी दोन्ही डिप्लोमा पण डिस्टिंक्शननी पास झालो आणि डिग्री पण डिस्टिंक्शननी पास झालो. तर एवढं वेल एज्युकेटेड असून आम्ही बघतो की राजकारण जे आहे असं बोललं जातं की राजकारणामध्ये शैक्षणिक काही लागत नाही, कोणीही उठतं आणि राजकारणात येऊ शकतं. मग तुमच्याकडे एवढी डिग्री असताना वगैरे तरी सुद्धा तुम्ही राजकारणात येण्याचा कसा विचार केला? त्याच्यासाठी तर थँक्यू तुम्हाला. तुम्ही मला हा प्रश्न विचारला. ऍक्च्युअली हे सांगायचं झालं तर मी जेव्हा पासआउट झालो 2021ला त्यावेळेला कोविडचं संकट खूप मोठं होतं आपल्या राज्यामध्ये म्हणा देशामध्ये म्हणा. त्याच्यामुळे माझी इच्छा होती UPSC करायची. मी UPSC जस्ट स्टार्ट केला अभ्यास आणि दिल्लीमध्ये राव अकॅडमी आहे इथे मी ऍडमिशनचं पण झालं माझं आणि कोविड लागला. त्या कोविडच्या याच्यामुळे मला कुठे जाता नाही आलं, घरच्यांना सोडून जाता नाही आलं. त्यावेळेला अशी सिच्युएशन होती का कोण कोणाला भेटत नव्हतं, कोण कोणाशी बोलत नव्हतं आणि मुळामध्ये सगळे लोक एकमेकांच्या लांब जात होते. अशा काळामध्ये मी इथे थांबून राहिलो पण घरात नाही थांबलो. अशा वेळेला माझे दादा असतील रोहन दादा आणि वामन दादा आणि आदित्य भोईर हे कोविड काळामध्ये भरपूर सक्रिय होते. त्यांच्यासोबत कुठेतरी अर्धा एक तास म्हणा कारण की घरातून सोडत नव्हते, कुठेतरी लपून छपून जायला लागायचं. घरात पण पूर्ण दिवस कंटाळा यायचा. पण मी त्यांच्यासोबत अर्धा तास असं करता 1-1.5 महिना गेला आणि मग त्यांच्यासोबतच जास्त राहिलो. आणि कोविड काळामध्ये जी शिवसेनेने जे काम केलं ना ते मनाला एवढं भरीव झाली त्याची का नाही बाबा याच्या शिवसेनाच एक मराठी माणसासोबत असेल, हिंदी भाषिक असतील किंवा अन्य कोणी सगळ्या माणसांसोबत एक शिवसेना भरभक्कम पाठीशी राहिली. त्यांना अन्नधान्य असतील, त्यांना PPE किट असतील. वामन काका नेहमी भाषणातून सांगतातच का त्यांनी काय केलं आणि काय नाही. परंतु बाकीचे राजकारणी लगेच त्याच्यात राजकारण आणतात. अहो केलं ना, वामन काकांसारखं कोणी केलंय? कोणीच नाही केलंय. विना काकूंनी त्यांना एवढी साथ दिली. त्यांचे भाऊ वारले वामन काकाचे, त्यावेळेला बाबा वारले. परंतु अशा सगळ्या परिस्थितीतून जो माणूस उभा राहिला असे आपले वामन काका आहेत आणि विना काकूंनी त्यांना सदैव साथ दिली. त्याच्या खालोखाल आमचे रोहन दादा असतील, आदित्य भोईर असतील, तेजस साळुंके असतील, हे पूर्ण टीम आणि सोबत माझा एक भाऊ हरेश पाटील तो एवढा भरभक्कम या गोष्टींसाठी पळायचे ना का बाबा हे झालं ते झालं चला उठले का निघाले म्हणजे अशा भावनेतून मी एक समाजकारणात प्रवेश केला. तो जे इथे समाजकारणात रुजलो गेलो ते मग नंतर इच्छा नाही झाली का आता परत इथून कुठे निघून जायचं. मग इथेच थांबलो गेलो. हळूहळू जसं लोकांच्या संपर्कात गेलो, लोक सांगायला लागली का अरे प्रथमेश हे कर, अरे प्रथमेश ते कर. काम करायचं काय. आता समाजकारण आलं, राजकारणात आलो तर आपण काम नक्की करायचं काय. तर ते काम करण्यासाठी कुठल्याही पदाची मला तरी वाटत नाही का कुठल्या पदाची कशाची गरज लागत नाही. आणि जसं आता एक रील व्हायरल होते का माझा उपयोग जर माझ्या माणसांसाठी झाला नाही तर त्या पदाचा आणि याचा उपयोग काय. आता जर तुम्ही बघत असाल तर राजकारणामध्ये जे आहे वेल एज्युकेटेड म्हणून प्रथमेश पाटील सर जे यांची ओळख जी आहे आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर यांचेच भाऊ रोहन पाटील सर यांची देखील ओळख आहे. दादा थोडंसं वादग्रस्त विषय मला तुमच्या समोर घ्यायचेच आहेत कारण शेवटी आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो. त्यामुळे असं बोलले जातं की एकाच घरातील 2-2, 3-3 जणांना जे आहे उमेदवारी मिळते. आता तुम्हालाही मिळाली, त्यानंतर रोहन पाटील दादा असतील तुमचे भाऊ त्यांनाही मिळाली, त्यानंतर वैशाली पाटील आहेत त्यांनाही मिळाली. तर काय वाटतं बदलापूरकर जे आहे हा चेंजेस एक्सेप्ट करतील का? एवढं बघा चेंजेस एक्सेप्ट करायला पहिली गोष्ट तर कर्तृत्व सिद्ध केलं आम्ही. वैशालीताईंनी त्यांचं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या पाठीमागे भरभक्कम सुरदासदादा आहेत. आणि दुसरं सांगायचं झालं तर प्रकाश काकांनी कधीही घराणेशाही चालवलेली नाहीये. एक लक्षात घ्या, गेली 25-30 वर्षाच्या राजकारणात तुम्ही बदलापूर शहरामध्ये एकमेव माणूस आहे ज्याचं नाव निघतं. कोणीही सांगू शकतं का प्रकाश पाटील काय क्वालिटीचा माणूस आहे आणि काय लोक त्याच्यासोबत आहेत.
तर तुम्हाला एकच सांगू शकतो का आम्हाला दादांनी एकच सांगितलं का स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा, स्वतःचं काम सिद्ध करा. मी तिकीट देण्यापेक्षा किंवा अन्य पक्षातलं कोणी तिकीट देण्यापेक्षा जनसामान्यांची मागणी असेल ना तर तुम्ही बिंदास लढा. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये अशी कुठली घराणीशाही नाहीये. बघा मी तुम्हाला काय सांगितलं, 2020-21 पासून आम्ही कार्यरत आहे. आता त्यावेळेला इथे प्रतिनिधी नव्हते. तर आता तुम्ही म्हणाल का तुला तिकीट मिळण्याचं कारण काय, तर एक मी कारण सांगतो का जसं कोविड काळामध्ये काम केलं. कोविड काळानंतर आम्ही या प्रभागामध्ये एवढी घाण परिस्थिती आहे ना, प्रभाग क्रमांक 15 क अ ब क 3 पॅनलचं हे आहे. म्हणजे बदलापूरमध्ये 3 पॅनल फक्त याच प्रभागामध्ये 15 मध्ये, आणि अ ब क मध्ये अ मध्ये अस्मिताताई, ब मध्ये अंजली मॅडम आणि क मध्ये मी. अंजलीताईंचं कार्य तर पूर्ण बदलापूरला माहिती आहे, ते काय कुठे लपून ठेवण्यासारखं नाहीये. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक सांगायचं झालं तर माझ्याकडे कुठल्याच पक्षाचं पद नाहीये किंवा कुठलं असं पद नाहीये, परंतु मी लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं अशा पद्धतीने केली का. एक थोडासा विषय सांगतो छोटासा का, 2022-23 साली एक कात्रप तलावामध्ये एवढा प्रचंड घाण होती ना का, मी त्यावेळेला आमचे कात्रप गाव आहे, कात्रप गावाचं एक कमिटी आहे, ग्रामस्थ मंडळ कात्रप गावून आम्ही पूर्ण गावाने नियोजन केलं. आणि तुम्ही आजही तुमच्या फेसबुकमध्ये बघा किंवा माझ्या फेसबुकमध्ये बघा, आजही माझे ते लाईव्ह आहेत का आम्ही स्वतः संपूर्ण गाववाल्यांनी उतरून तो तलाव साफ केलेला आहे. पण ते तलाव जो आहे तो एक ठराविक, म्हणजे आपण जर बघत असाल आता तर नावच घेऊन बोलूया आपण, भाजपाचे आदित्य पाटील जे आहेत, आदित्य पाटील असू द्या, मयूर पाटील असू द्या, तर त्यांनी तो तलाव सुशोभीकरण त्याचं करतायत असं म्हणून तो तलाव ओळखला जातो. त्याबद्दल काय बोला. हे बघा उगाच काहीतरी व्हायरल पण होतात का ही कामे आमची आहेत आम्ही केला, मग आता सांगावं का लागतंय हा आमच्या कामाचा अजेंडा आहे. तुम्ही 10-15 वर्ष इथे आहात, तुम्ही काय केलं बदलापूरच्या लोकांसाठी, कात्रपच्या लोकांसाठी. हा राहिलं तलावाचा प्रश्न, वामन काकांनी त्या दिवशी पूर्णपणे उघड भाषणामध्ये सांगितलं का 75 लाख रुपये हे वामन काकांनी स्वतः दिले होते आणि ठेकेदार त्या टायमाला शैलेश स्वडनरे आणि आणखीन कोणी होतं, तर त्यांनी तो पूर्ण गाळ वगैरे काढायचा प्रयत्न केला. राहिला दुसरा विषय का या तलावाला 4.9 कोटीचं यांनी उद्घाटन केलं, पण प्रत्यक्षात तुम्हाला मी एक सांगू शकतो का 4.9 कोटी म्हणजे 4 समथिंग अराउंड पकडा 5 कोटी. 5 कोटी हा फंडच मुळात आलेला नाहीये. नगरपालिकेत जाऊन तुम्ही बघा, मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत, पण काय आहे, मला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये. आमच्या घरामध्ये ते संस्कार नाहीयेत का कोणाला वाईट बोलून आपल्याला चांगलं दाखवायचं. एक बोट मी समोरच्याकडे दाखवतो तर 4 बोट आपल्याकडे असतात. त्याच्यामुळे मी प्रामाणिकपणे एकच सांगेन का हे फक्त नारळ फोडले गेले, प्रत्यक्षात निधी शून्य आहे. जो 4.9 कोटी 9 CRचा जो हे आहे ओपनिंग केली, अजिबात तो मंजूर नाहीये. राहिला आता तुम्ही बोलाल बाकीचं काम कसं झालं, बाकीचं काम असं झालं ज्या वेळेला आम्ही जो तलाव साफ केला गावकऱ्यांनी मिळून सगळं पूर्ण गाववाले आले होते माझ्या बरोबर. मदन भांडे असतील, दर्शन म्हात्रे असतील, आमचे शरद भांडे असतील, त्याच्यानंतर गावातले म्हणजे भरपूर बोले, गौरव घोरपडे असतील, राज घोरपडे असतील, आमचे भाऊ हरेश पाटील असतील. एवढं त्यांनी प्रामाणिकपणे लोकांनी काम केलं. दिनेश भांडे असतील, या सगळ्यांनी मिळून जो काम केलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी एक दाखवू शकतो का आम्ही सगळ्यांनी मिळून, आता माझी बहीण एक कपिल पाटील साहेबांच्या मुलाला दिली आहे, तर आम्ही सगळे गाववाले मिळून साहेबांकडे गेलो आणि साहेबांना सांगितलं, आता माझ्याकडे फोटो आहेत मी तुम्हाला ते देतोच. साहेबांना सांगितलं की साहेब अशी आमची समस्या आहे. ते म्हणाले एक काम करा. त्यावेळेला आमच्यासोबत रोहित पाटील माझे भाऊ आहेत ते होते आणि मदन भांडे. आम्ही एक तात्पुरती त्यांना गावाचं अध्यक्षपद एक लिखापट्टीच्या मार्फत दिलं होतं, तर ते दर्शन मात्र आम्ही सगळे असे जवळजवळ 60 ते 70 पोरं आम्ही साहेबांकडे गेलो. साहेबांना आमची समस्या सांगितली की साहेब हे असंच आहे. त्यावेळेला साहेब केंद्रीय मंत्री होते आणि एकही क्षणाचा न विचार न करता, माझी भाची आहे त्या भाचीला विचारलं द्यायचं का मामांना फंड, तर ती बोलली का नाही, आपले मामा आहेत मामांना द्यायला पाहिजे. आणि मामा म्हणून आणि सगळेच मामा आहेत, त्याच्यातून त्यांनी त्वरित मला वाटतं 11:30-11 वाजता त्यांनी आम्हाला लेटर दिला का 2-4 दिवसामध्ये, येत्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला मी सगळं मंजूर करून देतो. आणि त्यावेळेला त्यांनी 1 CRचा फंड मंजूर करून दिला. एवढं अप्रिशिएट करण्यासारखी ही गोष्ट का जेव्हा आपल्या जीवाभावाचा माणूस जेव्हा निवडून येतो आणि जेव्हा काम करण्याला तो सक्षम असतो तर ही अशी कामं घडतात. मग तो काम 1 CRचा झालेला आहे. त्याच्यामुळे कोणीही चुकीच्या अफवा उठवू नये. काम हे आमच्या
मार्फत झालेलं आहे. उगाच तिथे जाणं. आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगतो, आम्ही लेटर द्यायचे प्रत्येक टायमाला. सीओ साहेबांना उघडपणे तुम्ही विचारा, उघडपणे. मी तर चॅलेंज देतो का सीओ साहेबांना तुम्ही उघडपणे विचारा का प्रत्येक टायमाला पत्राचा पाठपुरावा कोणी केला. मी स्वतः पत्र दिलेले आहेत का साहेब आता गणपती विसर्जन झाले, तिथे गाळ आहे साचलेला आहे, तो गाळ काढा. परंतु ते मी केल्यानंतर सगळे अधिकारी यायचे, बघून जायचे. कामाला सुरुवात झाली का हे यायचे आणि फोटो काढून टाकायचे. आम्ही सुद्धा एक बातमी केलेली त्या ठिकाणी नवरात्र झाल्याच्या नंतर आणि गणपती, जसं तुम्ही बोललात की गणपती विसर्जन, गणपतीच्या दिवशी जे तुम्ही त्या ठिकाणी तलावाच्या इथे गणपती बसवलेला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन झाल्यावर संपूर्ण तलाव खराब होता आणि आम्ही स्वतः ती बातमी केली होती कारण पूर्ण तलाव खराब झालेला होता आणि आदित्य पाटील आणि मयूर पाटील जे आहेत त्यांच्या माध्यमातून तो तलाव तिथे साफ करण्यात येत होता. असं आता माझ्याकडे मी तुम्हाला सांगतो, एक मिनिट, माझ्याकडे लेटर आहेत ते. जर तुम्ही त्या ठिकाणी तो पहिले साफ केला की नाही कसं? पहिले बघा, मला हे अशा गोष्टी आवडत नाही का मी केलेल्या कामात दिखावा करू. मला माहिती मी काम केलंय, माझे त्याची पोचपावती मला मिळणार. त्याच्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचा दिखावा करायला आवडत नाही. आणि हे जे सांगतात का हे आम्ही केलं, ते त्यांनी केलं, पण मुळात आता हे बघा का मुळामध्ये त्या गोष्टीचा यांनी चुकीचा अर्थ लावतात का कोणीतरी येईल आणि कोणीतरी सांगेल का बाबा हे आम्ही केलं. ते त्यांनी काय केलं, टार्गेट केलंय. कात्रप तलाव हा टार्गेट केलेला आहे. जर तुम्ही टार्गेट केलं असेल तर मग तिथे जवळजवळ 2.5 कोटीचे महिलांचे कट्टे सँक्शन आहेत, ज्येष्ठ नागरिक कट्टे सँक्शन आहेत आणि ही माहिती मी नगरपालिकेतून काढलेली आहे. अशी कोणीतरी पेपर दिले आणि आलो उठून असं नाहीये. पूर्ण माहितीच्या अधिकारी खाली मी ती माहिती काढलेली आहे. तर मला ते भेटत नाहीये. प्रभाग आहे, हरकत नाही. हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 15क, या ठिकाणी सर्वांचं लक्ष असणार आहे कारण या हे बघा आता ते थोडं झूम करून तुम्ही दाखवलं तर तुम्हाला कळेल का वार्ड क्रमांक हे बघा, वार्ड क्रमांक 11 मोजे कात्रप येथील कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीतील कात्रप तलाव स्वच्छतेबाबत. ओके. आणि हे कोणाचं साई आहे, माझी स्वतःची. आणि त्याच्या खालोखाल हे बघा, सीओ साहेबांना भेटलो, ही साई सीओ साहेबांची रिसिव्ह आणि ही माझी साईन तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये. कमेंटमध्ये शेअर करा नक्कीच, हरकत नाही. जसं की आपण बोलत होतो की प्रभाग क्रमांक 15क मध्ये सर्वांचं लक्ष लागणार आहे कारण दोन्ही जे आहेत म्हणजे भाजपाचे असू द्या आणि शिवसेनेचे दोन्ही उमेदवार जे आहेत सुशिक्षित आहेत. तिकडचे उमेदवार देखील वेल एज्युकेटेड आहे आणि भाजपाचे देखील जे आदित्य पाटील आहेत ते देखील वेल एज्युकेटेड आहे आणि शिवसेनेचे उमेदवार प्रथमेश पाटील हे देखील वेल एज्युकेटेड आहेत. त्यामुळे या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दादा, आपण बघतोय की ते सत्तेत आहे आदित्य पाटील सर आणि गेले कित्येक वर्षांपासून कात्रपमध्ये त्यांनीही कामं केलेली आहेत. पण आता तुमचा जो आहे नवीन चेहरा बदलापूरकरांना बघायला मिळतोय आणि तुम्ही एक छान पॉईंट सांगितला की तुम्ही लहानपणापासून जे कात्रप शाळेमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे म्हणजे लहानपणापासून तुम्ही इथल्या ज्या समस्या आहेत त्या जवळून अनुभवलेल्या आहेत. नगरसेवक बनण्याची जर संधी मिळाली तुम्हाला तर हा जे शैक्षणिक दूरदृष्टिकोन आहे त्याच्या माध्यमातून कात्रपचा कसा विकास कराल? बघा, माझ्याकडे एक विजन आहे. गेली 10-15 वर्ष यांनी काय केलं याच्यावरती बोलण्यापेक्षा मी काय करू शकतो याच्यावर मी जास्त फोकस केलेला आहे. आणि कोण काय करतं हे आम्हाला घरातून आधीच सांगितलेलं आहे का कोण काय करतं त्याच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही काय करता लोक त्याच्याकडे बघतात. त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये येत्या काळामध्ये एक स्मार्ट ऍप आम्ही लॉन्च करणार आहे प्रभाग क्रमांक 15चा का जेणेकरून त्याच्यामध्ये एक इमर्जन्सी कॉल असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे का कुठेही समस्या असतील का बाबा अन्य या ठिकाणी समजा मॅकडॉनल्ड चौक आहे, कात्रप चौक आहे, गणेश घाट आहे, या ठिकाणी जर तुम्हाला गोष्टी आढळल्या तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती फोटो काढून टाकू शकता का बाबा या ठिकाणी कचराची समस्या आहे. तलावासारख्या ठिकाणी आता तलावासारख्या ठिकाणी एवढीच समस्या असते, तुमच्याच मार्फत बाईट दिल्या परंतु ते डिलीट करण्यात आल्या म्हणजे डिलीट झाल्या रिपोर्ट वगैरे करून. तर त्याच्यामुळे अशा गोष्टी घडणार नाहीत. माझ्या त्या ऍपमध्ये त्या गोष्टी राहणार. प्रत्येक नागरिकांच्या वोटिंग लिस्टमध्ये जसं नाव आहे तसं ते नावानुसार कंप्लेंट येणार का बाबा या नावाने कंप्लेंट आलेली आहे का इथे अशी समस्या आहे. त्याच्यामुळे ती समस्येचा हल झालाय का नाही ते पण तुम्हाला कळणार आहे भविष्य काळामध्ये. तर तुम्हाला हे आपलं एक स्मार्ट विजन आहे का बाबा आम्ही काय केलंय काय नाही केलंय. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे सगळ्यात बेस्ट आणि तुम्हालाही आवडेल का जे प्रभागामध्ये कामं येतात जेव्हा आपण एखादा फंड आणतो आणि फंड आणल्यानंतर त्याचे पर्सेंटेज आता सध्या हे खूप पर्सेंटेज खाणारे नगरसेवक आहेत इथे आमच्या प्रभागामध्ये. तर ट्रान्सपरन्सी कुठेतरी पाहिजे. कोण किती पर्सेंट खातो कोण किती पर्सेंट नाही खात याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला प्रभाग क्रमांकामध्ये आलेली कामे
त्याची वर्क ऑर्डर, त्याचे झालेले त्याचे निघालेली बिलं सगळं तुम्हाला ऑनलाईन दिसेल. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी आम्ही ठेवलेली आहे, कारण की आम्ही पर्सेंटेजवरती जगणारे नगरसेवक होणार नाहीयेत. बाजूच्या प्रभागामध्ये 32 आणि 33 मध्ये आम्ही गेली 25 वर्ष नगरसेवक आहेत. सुरदादा समाजसेवक आहेत आणि वैशालीताई आता दुसरी टर्म आहे. निलिमा काकू होत्या, प्रकाश पाटील होत्या. त्याच्यामुळे हे तुम्ही बघा का आमचं कसं ट्रान्सपरन्सीचं काम असतं. दादा स्वतः दिवसाभर उभे राहून कामं करतात. तीच पद्धत घेऊन आम्ही उतरलेलो आहे. आणि अजून एक सांगतो की या प्रभागाला गार्डनच नाहीये. प्रभाग क्रमांक 15ला निधी वगैरे मंजूर झालाय का कधी? त्याचा पण निधी मंजूर झालाय. गार्डन गार्डनचा पण निधी मंजूर. काय अडचण असेल? जागा नसेल काय? नाही 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 तुम्हाला आता मी ते पण देतो ना, तुम्हाला सगळं माहिती देतो मी का कोणती कंपनी आहे, कोण ठेकेदार आहे. हा आता एक लक्षात घ्या का नगरसेवक होण्यासाठी भरपूरशे जे जिद्दीने कार्यकर्ते उतरायला पाहिजेत ते सगळे कार्यकर्ते आणि एकदम शांत संयमी माणसं माझ्यासोबत जोडलेली आहेत. आणि त्यांनी मला ऍक्च्युली डोक्यावर घेतलेलं आहे. माझ्याबरोबर कोणता ठेकेदार नाहीये. 4 ठेकेदार घेऊन फिरलो आणि ते ठेकेदार सांगतील ते काम करतात. हे लोक यांच्याकडे कुठलं विजनच नाहीये. अर्थात आपण जर बघत असाल तर अत्यंत महत्वाच्या वॉर्डवरती आपण आज चर्चा करत आहोत. प्रभाग क्रमांक 15 क. बदलापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला. त्यापूर्वी अजून काही महत्वाचे प्रश्न आहे. सर, यंदाच्या वर्षीची निवडणूक चिखलफेक चालूच आहे. आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. आपण तुमचे दूरदृष्टिकोन विजन देखील तुम्ही सांगितले, परंतु पैशाची निवडणूक आहे असं सांगितले जात आहे. काल देखील आपण एक खूप धक्कादायक प्रकार बघितला आणि या प्रभागामध्ये तर दोन्ही तुम्ही वेल एज्युकेटेड आहात आणि दोन्ही बलाढ्य पक्षांमध्येच लढत आहे. तिकडूनही पैसा, इकडूनही पैसा. काय वाटतं, पैशाची लढत असणार आहे? नाही, इकडूनही पैसा बिसा असा प्रकार नाहीये. माझ्या त्या दुसऱ्या काकांच्या वॉर्डमध्ये तुम्ही बघा आणि कोणालाही खुल्ला विचारा का पैशांचा प्रकार हा कुठेही आम्ही चालवतो. कारण की आमचं काम बोलतं. काम ही आमची ओळख आहे आणि कामाच्या मार्फत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. त्यामुळे पैसा वगैरे ही लोक अपेक्षा करत असतील तर प्लीज अपेक्षा करू नका पैशाची. कारण की मी एक वेल एज्युकेटेड शिकून आलेला मुलगा आहे. बाकीचे समोरचे काय आहेत मला नाही माहिती, कारण की माझी डिग्री बघून त्यांनी डिग्री लावलेली. एवढे 10-15 वर्ष कुठे डिग्री गेलेली, म्हणजे 10 वर्ष डिग्री कुठे गेलेली, 5 वर्ष डिग्री कुठे गेलेली मला नाही माहिती. पण जसं माझी डिग्री माझ्या पत्रकाद्वारे मिळाली तशी त्यांनी त्यांची डिग्री दाखवलेली आहे. तर राहिला विषय पैशाचा, तर कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. या प्रभागामध्ये कामं झाली असती ना तर लोक बोलली असती का नकोय आम्हाला पैसे. जिथे कामं झाली नाहीयेत ना तिथे पैसे वाटपायचा प्रकार होता. आता तिथे जे 1 नंबरला घडलं, 1 नंबरला झालं मला वाटतं. ते 1 नंबरला घडलं काय, खोलात मी गेलो नाहीये, परंतु तिथे असं का घडलं हे तुम्ही न्यूजद्वारे दाखवलंय. परंतु हे कितीपर्यंत चालणार आहे मला तुम्ही एक गोष्ट सांगा. 5-10 हजार रुपये ते देणार तुम्हाला. हा निवडणुकीच्या तोंडी 5-10 हजार रुपये तुम्हाला ते देणार. पण एक लक्षात घ्या का एका वर्षाला 365 दिवस असतात आणि 365 गुणिले 5 वर्ष असे 1825 दिवस होतात. आता 10,000 रुपये समजा तुम्हाला दिले, एक्झाम्पल 10,000 भागिले 1825, 25 पैशाला एक दिवस पडतो. आता 25 पैशाला एक दिवस जर पडला तर तुम्ही काय 25 पैशात भागणार आहे तुमचा एक दिवस. त्याच्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं एकच आहे. आणि या प्रभागातली पहिली गोष्ट तर मलाच नागरिकांनी असं सांगितलेलं आहे का प्रथमेश तू काय टेन्शन घेऊ नको, आम्ही सगळे तुझ्या बाजूनी याच्यासाठी आहोत का तुझी कामं केलेली आहेत. तू जे लहान वयामध्ये जे केलेलं, आता लहान वय, आता लोक काही लहान म्हणतात, काहींना असं वाटतं मोठा आहे. माझं ऍक्च्युअल मध्ये असं लग्न वगैरे झालेलं नाही, परंतु मी लग्नाच्या आधीच उतरलेलो का तर लोकांना कळू दे, लोकांसाठी मी 24 तास अवेलेबल राहण्याचा प्रयत्न करेन. तर एकच सांगू शकतो का कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. आपलं काम बोलतं, कामातून उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे आणि बाकी जे होईल ते बघा. 2 तारखेला निवडणुका असणार आहे. बदलापूरकरांना काय आव्हान कराल? बदलापूरकरांना मी सगळ्या बदलापूरकरांना एकच आवाहन करेन का तुम्ही या टँकर माफिया जे सध्या वातावरण निर्माण झालेले बदलापूर कात्रपमध्ये टँकर माफिया म्हणून. आता टँकर माफिया का वारंवार विरोधकांचं हाच म्हणणं येत आहे की तुमच्या माध्यमातून त्यांना टँकर माफिया म्हणूनच जे आहे बोलले जात आहे. असं का चालू आहे? त्याच्याच बेसिसवरती यंदाच्या वर्षीची निवडणूक लढवली जाणार आहे का? आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो, त्यामुळे आम्हाला दोन्ही साईडच्या बाजू जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. बिलकुल. मी तर हेच म्हणेन का नाण्याला 2 बाजू असतात, बरोबर. तर छापा काटा हे उडवल्यावरतीच कळतं कोणता खरा आणि कोणता खोटा. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक नक्की सांगू शकतो का सगळ्या बदलापूर मधील कात्रप परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये पाण्याची समस्या, तुम्ही जर घरोघरी गेले ना घरोघरी, तेव्हा तुम्हाला कळेल का काय क्वालिटीचं आणि काय लायकीची कामं केली त्यांनी.
तुम्हाला एक थोडक्यात सांगतो मी. मोहन आयलँड सारखी परिस्थिती, मोहन आयलँडपेक्षा पनवेलकर मोंटाना, कल्प सिटी, तुलसी अंगण, अष्टविनायक, त्याच्यानंतर गुरुकुल, घरकुल सोसायटी, मारुती मेडोज, वासानी कॉम्प्लेक्स, इथे मी जेव्हा प्रचाराला गेलो ना मॅडम, त्यावेळेला प्रत्येकाच्या डोअरमध्ये एक बाटला आहे पाण्याचा. प्रत्येकाच्या डोअरला एक पाण्याचा बाटला आहे. हे कशी निर्माण? हा, मग आता हे मी नाही बोलत आहे, हे प्रत्येक सुजन नागरिक, आता इथले कात्रपमध्ये राहणारा नागरिक हे प्रत्येक वेल एज्युकेटेड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी अजून सांगू शकतो का, हे बघा मी माझ्या पत्रकामध्ये दाखवलेलं आहे का या परिसरामध्ये ज्या पाण्याच्या टाक्या झाल्या दोन्ही, तिथे आमची स्वतःची जागा धर्मानाना पाटील यांनी दिलेली आहे. आणि स्वतःची जागा दिल्यानंतर त्यावेळेला बघा तुम्ही माझ्या आजोबांना बोलवलं होतं ओपनिंगला, आणि जसं हे निवडून झाल्यानंतर यांनी स्वतःचे लगेच पत्ते चालवायला चालू केले. म्हणजे प्रामाणिकपणे काम करत असणाऱ्या माणसाला तुम्ही असं काहीतरी चुकीच्या माहिती देतात. दुसरा विषय, मुळात तुमचा जो प्रश्न आहे का पाण्याच्या टँकरचा विषय, बघा हे जे सुरेश खत्री साहेब आहेत त्यांना आम्ही त्या दिवशी भेटलो, म्हणजे झाले त्याला एक 1.5 महिना झाला. आम्ही त्याला भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला स्पष्ट राठोड म्हणून एक एसआय आहे, आता एसआय म्हणजे सुपरिटेंडंट इन्स्पेक्टर, जो प्रत्येक विभागाला दिला गेलेला असतो, तो काय त्यांनी आम्हाला बोलवलं. तेव्हा त्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं का अन्य एक व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं की तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला जे 14 अटे 18% जे खोलायला सांगितले असतात, जे अटे असतात आपल्या वॉलला, एक कात्रप गणेश घाटाच्या इथे वॉल आहे, एक कात्रप व्हॅलीला, एक मॅगडीच्या चौकात आहे. आता हे 3 वॉल, तो एक व्यक्ती येतो आणि त्याचे टाके जे 14-15 जे खोलायचे असतात तो 6 ते 8 खोलतो. त्याच्यामुळे काम पाण्याचा प्रेशर कमी येतो. सिद्ध झालं का? हे सिद्ध झालंय, ऑलरेडी सिद्ध झालेलं आहे. हे आम्ही सिद्ध करूनच लोकांना दिलेलं आहे. आणि हे मी जेव्हा बघा आता माझ्या त्या याच्यामध्ये हे सिद्ध करत असताना, जेव्हा त्या पूर्णपणे फिरवला गेला तो स्वतः सोसायटीचे मेंबर माझ्यासोबत होते. एक पनवेलकर मोंटाना मधले आहे, एक तुलसी अंगण मधले आहेत, अमोल सासने, त्यांनी पण मला फोन करून सांगितलं. त्याच्यानंतर अष्टविनायक मधले आहेत, मारुती मेडोज मधले आहेत, कार्तिक रेसिडेन्सी मधले आहेत. आता एवढी नावं का घेतोय मी? एवढी नावं घेण्याचं कारण एकमेव आहे, कारण की प्रत्येकाच्या डोअरला बाटले. ही गोष्ट नागरिकांच्या निदर्शनास आली नाही का? या टायमाला नागरिकांच्या निदर्शनास ही गोष्ट संपूर्णपणे प्रत्यक्षात त्यांना कळलेले आहेत का बाबा इथले जे टँकर माफियावाले आहेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही पण हैराण व्हाल, या प्रभागाला जनसंपर्क कार्यालय नाहीये. लक्षात घ्या, सगळ्या नागरिकांना मी सांगतो का या प्रभागाला नगरसेवकाचं जनसंपर्क कार्यालय नाहीये. काय आहे? पाटील वॉटर सप्लायर. इथेच कळतं का कोणाचा दृष्टिकोन कसा आहे आणि कोणाचा कसा आहे. हा प्रभाग कात्रप गावाला लागून आहे. त्या वॉर्डात पाण्याची समस्या नाहीये. इथेच कशी आहे? गेल्या 2010ला ते तिकडे गुरुशाळेचे नगरसेवक होते, त्यावेळेला तिथे पाण्याची समस्या कशी होती? मग सुरतात आता जेव्हा निवडून आला, मग तिथली पाण्याची समस्या कशी गेली? काहीतरी आहे ना. मग त्या गोष्टी आम्ही उघड केलेल्या आहेत. असं नाहीये का कुठला बेस. मी नेहमी सांगतो का पाया मजबूत असेल ना तर कोणी किती हलवा, काहीही फरक पडत झाली का ती समस्या दूर होते का वाटतं का? लक्षात घ्या, समस्या असं मी बोलून किंवा कोणी बोलून समस्या, आता तर ते कॉक पूर्ण फिरत असतील जरी. नाही ना. तुम्ही समोर सत्यम प्राईम आहे, सत्यम प्राईम मधले लोक आता मला भेट, काय ते ऑटोच करून ठेवलेत का तेवढेच फिरतील? जेव्हा संध्याकाळी वॉल खोलायला येतात त्या टायमाला तुम्ही पण एकदा, मला असं वाटतं का तुम्ही पण एकदा कोणीतरी माणसं असं पाठवून द्या का नक्की काय प्रकार चालतो, तुम्हालाही समजेल का नक्की. मला एकच गोष्ट बोलायची आहे का बाजूचा जर 2 प्रभाग लागून आहेत, त्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या नाही आणि या प्रभागामध्ये काय आहे, कारण की इथे माजलेली टँकर लॉबी आहे. आणि हे सिद्ध केलेलं आहे आम्ही. उगाच आता न्यूज वरती देतात का अफवांवर विश्वास ठेवणं, अरे अफवा नाही आहेत, या ओरिजिनल बातम्या आहेत. आणि आम्हाला कुठलंही खोटं करायचं गरज पडत नाही, कारण की मी परत सांगतो आमचं काम बोलतं आणि काम हीच आमची ओळख आहे. तुम्ही नंतर तुमचे टँकर नाही चालवणार ना जर तुम्ही नगरसेवक म्हणून आलात तर? माझा हा बिझनेसच नाहीये पहिली गोष्ट. ते पण बोलतात त्यांचा पण बिझनेस नाहीये, त्यांचे पण बिल्डर्स वगैरे ते पण आहेत, मग ते असं का करतील? मग त्यांचा बिझनेस जर नाहीये तर मग का मोठे मोठे ऑफिसं खोलून ठेवलेली आहेत? का ऑफिसं खोलून? तुम्ही बघा ना, आता आम्ही जशा बातम्या दिल्या, आम्ही जसे ज्या एआयच्या मार्फत व्हिडिओ बनवले, आता एआयच्या बद्दल त्यांनी सांगितलं का हे झालं ते झालं. दुनियामध्ये एआय चालतोय सध्या. या जनरेशनमध्ये एआय शिवाय का आहे का? तुम्ही पण सांगा मला. आता सगळ्या गोष्टी एआय मध्ये चालतात. आणखीन पुढे जनरेशन वेगळं होईल, आणखीन काही नवीन गोष्टी येतील, तर तुम्ही सिद्ध करून दाखवा. मी तुम्हाला सांगतो, आणि प्रत्येक इथल्या बदलापूरच्या कात्रप परिसरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला माझं आव्हान आहे का तुम्ही जनसंपर्क कार्यालय दाखवा आणि मतं द्या. थेट आव्हान केलेलं आहे. आणि हाच फरक असतो ज्या वेळेला आपण एखाद्या सुशिक्षित
व्यक्तीची मुलाखत घेत असतो, वेल एज्युकेटेड व्यक्तीची मुलाखत घेत असतो, दूरदृष्टिकोन ठेवून नेमकं ज्या समस्या आहेत त्यांना कशा पद्धतीने सोडवल्या जातील आणि ज्या समस्या आहेत मुळात त्या का आहेत, का उद्भवल्या आहेत त्याचं देखील कारण जे आहे त्यांनी आता सांगितलेलं आहे. प्रथमेश पाटील सर यांनी नेमकं या प्रभागामध्ये काय होणार आहे हे आम्हाला देखील माहित नाहीये आणि भविष्यवाणी तर आपण करू शकत नाही, परंतु बदलापूरकरांना 2 तारखेला सर तुम्हीच सांगा 2 तारखेला बदलापूरकरांना काय करायचं आहे ते. बघा येत्या पहिली गोष्ट तर मी एक सांगू शकतो की संविधानाने सगळ्यांना अधिकार दिलेला आहे कोणाला मतदान करायचं आणि कोणाला नाही. त्याच्यामुळे मी एक संविधानावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे, कारण की मी शिकलेलो आहे, मला समजतं काय करायचं आणि काय नाही करायचं. त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना मी एक सांगेन का बस झालं, 10-15 वर्ष ज्यांनी इथे हुकुमशाही चालवली त्यांना आता कुठेतरी आळा घालण्याची वेळ आलेली आहे. आणि 2 तारखेला तुम्ही आशीर्वाद रूपी मतं शिवसेनेला द्या, कारण की शिवसेनेचं काम बोलतं आणि आमचं स्वतःचं वैयक्तिक काम तर आहेच, ते तर पूर्ण कात्रप परिसराला माहिती आहे का प्रकाशदादांचं काम काय, रोहनदादांचं काम काय, प्रथमेश पाटीलचं काम काय, सुरदासदादाचं काम काय. म्हणून तर आज आमच्यासोबत एवढा मोठा जनसमुदाय आहे. आमच्यासोबत कोणीतरी ठेकेदार नाही आहेत, मी तुम्हाला परत सांगतो, आमच्यासोबत सर्वसामान्य नागरिक आहेत. आणि काल जसं आम्ही सत्यम प्राईममध्ये गेलो होतो त्यांनी मला सांगितलं का तू काय घाबरू नको, कारण की लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुला आहे आणि एक यंग म्हणून तुझ्याकडे बघतात. आणि कुठलीही घराणेशाही, परत सांगतो, कुठली घराणेशाही आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि पक्षाने आम्हाला तिकीट त्याच्यासाठी दिलेलं आहे. तर 2 तारखेला एवढंच सांगेन मी का तुमचं मत हे शिवसेनेला द्या. त्याचं कारण आता तुम्ही पूर्ण हे बघितलं असेल आणि आशीर्वाद रूपी मी एवढीच अपेक्षा करतो की 2 तारखेला तुम्ही ते दाखवाल आणि 3 तारखेला मी तुमच्यासमोर परत असाच येईन. धन्यवाद. तर तुम्ही सुज्ञ नागरिक आहात, तुम्हाला 2 तारखेला काय करायचं आहे हे तुम्ही नक्कीच निर्णय घ्या आणि बघत राहा आपले बदलापूर. आज आपण प्रभाग क्रमांक 15 क मधील प्रथमेश पाटील जे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तर 2 तारखेला काय करायचं आहे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद.